नमस्कार. खडक मालारी युवा मंच आयोजित शिवराय भविष्य काळातील प्रेरणा या विषयावर आपल्यासोबत लाईव्ह संवाद साधण्यासाठी उपस्थित असलेले सुप्रसिद्ध व्याख्याते तथा शिवचरित्रकार श्री शेखर पाटील यांचे मी सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व फेसबुक लाईव्ह द्वारे या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचे देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा जाणता राजा, रयतेचे वाली असणारे महाराज पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत. अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय धोरण सिद्धीस नेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे युग पुरुष होते असे म्हणणे सार्थ ठरेल. महाराजांच्या या कार्यामुळे त्या काळातील जनता हे अपूर्व आणि नवे वैभव स्वराज्याच्या रूपाने पाहत होती. म्हणूनच म्हटले जाते त्याप्रमाणे महाराजांनी नूतन सृष्टीच निर्माण केली. एकदा एखादे साहस करण्याचे निर्धार केल्यावर कितीही संकटे आली तरीही आपल्या ध्येयापासून विचलित न होण्याचा त्यांचा गुणही असामान्य होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले हाच केवळ मोठेपणा आहे असे नाही, तर त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले असे करण्यासाठी लागणारी धीरोद्धत वृत्ती, संकटाशी मुकाबला करण्यासाठी करावे लागणारे बिनचूक नियोजन आणि त्या नियोजनाप्रमाणे काम काम पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले व्यवस्थापन हे गुण त्यांच्या ठायी होते. म्हणूनच हे शक्य झाले. त्यांच्या अंगी असलेल्या या गुणांचा अभ्यास, विश्लेषण आणि अनुकरण करणे आजही आवश्यक आहे. त्यांचे कार्य, पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा घेण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन. यानंतर मी पायल शामराव शेलार यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या वक्त्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार सगळ्यांना. राजमाता मासाहेब जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना अभिवादन करून मी सुरुवात करते. आजकाल असे म्हणतात जिथे मस्तक टेकवावे अशा नमस्काराच्या जागा खूप कमी होत चालल्यात, पण ज्यांचे नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक राहिल्याशिवाय राहत नाही अशा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याच कोट्यावधी माणसे पूजा करतात. अशा राजांची महती सांगणारे, त्यांचा पराक्रम लोकांपर्यंत पोहोचवणारे, आपल्या सरळ व बोलक्या भाषेने लोकांना इतिहासाची व आपल्या राजाची गोडी लावणारे सुप्रसिद्ध व्याख्याते तथा शिवचरित्रकार, लेखक, गीतकार श्री शेखर पाटील सर आज आपल्यात उपस्थित आहेत. त्यांच्याविषयी सांगायचे झाले तर आज महाराष्ट्रात 500 पेक्षा जास्त व्याख्याने त्यांनी घेतली आहेत. तसेच महाराष्ट्राबाहेर गोवा, कर्नाटक, गुजरात अशा अनेक राज्यात त्यांच्या व्याख्यानांचा तडाखा चालूच आहे. असे इतिहासामध्ये शिवचरित्रात रमणारे व्याख्याते आपल्यात उपस्थित आहेत. खर तर आपण सगळ्यांनी इतिहासाचा खूप अभ्यास केला आहे, पण चौथीच्या पुस्तकाबाहेर कधीच केला नाहीये. तर अशा या अभ्यासाच्या पुस्तकाबाहेरचे व्याख्याते आपल्याला आज लाभलेले आहेत. त्यांच्या एका भाषणातल्या सुंदर ओळी आहेत त्या मी तुम्हाला आज सांगते. छत्रपती शिवाजी जर सूर्य असतील तो छत्रपति संभाजी चांद तारा है। अगर उस चांद को गौर से देखा तो चांद पर भी दाग दिखाई देगा, पर छत्रपति शिवाजी और संभाजी ये दोनों तो बेदाग है। या त्यांच्या वाक्यांनी तरुणाईचे रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही. शिवचरित्रातून काय शिकावे, कसे होते मराठी मावळे, एका शिवाजीने दुसरा शिवाजी कसा घडवला, रामजी पांगारे सारख्या न ओळखणाऱ्या या शूर मावळ्याचा पराक्रम सांगणे असो, अशा विविध विषयांवरच्या व्याख्यानातून आपण नेहमीच सर्वांना प्रेरित केले आहे. आजचा आपला विषय अशा वेगळ्याच घटनेचा आहे. शंभूनीती, परकीयांच्या दृष्टीतून संभाजी राजे ही त्यांची प्रकाशित पुस्तके आपल्याला राजांच्या वेगळ्याच व्यक्तिमत्वाची व पैलूंची ओळख घडवून देत आहे. तसेच शंभू राजांच्या जीवनावरील पहिली शंभू वंदना लिहिण्याचा मानही शेखर पाटील सर यांचाच आहे. तसेच आगामी काळात आपल्याला त्यांच्या शिवनीती व रणभूमी ते शौर्यपीठ तुळापूर या नवीन कोऱ्या साहित्याचा लाभ घेता येणार आहे. आणि आम्हाला खात्री आहे की दोन्ही पुस्तके लोकांसाठी तितकीच प्रेरणादायी ठरतील सर. तसेच त्यांच्या भाषणातील अजून एक छान सांगावेसे वाटते की त्यांनी शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज
यांचे स्त्रियांविषयी असलेला आदर याचे उदाहरण देताना सांगितलेला एक किस्सा मी तुम्हाला सांगते, की ज्या वेळेस औरंगजेबाची पत्नी व मुलगी त्याला सांगते की ज्यावेळेस तुम्ही शिवाजी बरोबर लढाईला जाताल तेव्हा तुम्ही तुमच्या बरोबर शस्त्र तर ठेवाच सोबत, पण त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट ठेवा, ती म्हणजे वस्त्र. वस्त्र म्हणजे बुरखा. कारण छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज कधीही परस्त्रीला आदराने वागणूक देतात, त्यांच्याकडे वाकड्या नजरेनेही बघत नाही. त्यामुळे कदाचित तुमच्या सैन्याला बुरखा घातला तर ते आपल्या जीवानिशी वाचतील. हे त्यांचे महाराजांविषयीचे सांगितलेले उदाहरण एक शिवकन्या म्हणून मलाही आपल्या राजाविषयी ऊर भरून आणून देतात. त्यांच्याविषयी अजून सांगावीशी गोष्ट म्हणजे एवढ्या लहान वयात त्यांनी महाराजांच्या जीवनावर अत्यंत चपखलपणे हातखंडा मिळवला आहे, जे की खूप अवघड आहे आणि खूप कमी लोकांना जमतं आजच्या युगात. अत्यंत अचूक उदाहरणाने ते आपले मत दुसऱ्यांना खूप सहजतेने आणि विशेष पटवून देतात. असा हा इतिहासाविषयीची गोडी लावणारा, पुस्तकाबाहेरचे कधीही नीट समजलेले आपल्या शिवाजी महाराज लोकांच्या मनात रुजवणारा, तरुण पिढीला आपल्या भाषणातून प्रेरित करणारा, उत्तेजित करणारा असा हर होणारी वक्ता आज आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे. तर सर, मी सर्वप्रथम तुमचे मनापासून स्वागत करते व त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी व आम्हा सर्वांना प्रेरित करावे ही विनंती करते. सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. काल छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. महाराष्ट्रातील नव्हे, देशातील नव्हे तर विश्वातील अनेक शिवशंभू भक्त या सोहळ्यासाठी रायगडावरती उपस्थित असतात. परंतु ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करण्याचं ठरवलं त्यावेळेस महाराजांकडे जवळपास 350च्या जवळपास किल्ले होते. पण ह्या 350 किल्ल्यावरचे किल्लेदार, मावळे, सैनिक, सैन्य या सर्वांना वाटायचं की आपण याच डोळा आणि याच देहा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहावा. परंतु शत्रुघात करण्याची भीती असल्यामुळं सर्वांना हा अनुभवता आला नाही राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस ज्याप्रमाणे संकट त्या काळी आलं होतं, आज देखील करोनासारखं महाभयंकर संकट आपल्या देशावर, राष्ट्रावरती असताना शिवराय मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात या पद्धतीत आम्ही शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा करून एक जगासमोर आगळा वेगळा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला आहे. मुळात 2 दिवसापूर्वी मला तुमच्यासोबत संवाद साधायचा होता, परंतु पावसाचं वातावरण असल्यामुळं मी तुमच्यासोबत संवाद साधू शकलो नाही. त्याबद्दल तुम्हा सर्वांची मी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतोय. आता जास्त वेळ न घेता शिवराय हे प्रेरणा कशी आहेत भविष्याची या विषयाकडे वळतो. मासाहेब जिजाऊ बाल शिवबाराजेंना घेऊन पुण्यात आल्या. पुण्याची परिस्थिती नीट समजावून सांगितली. सोन्याचं नांगर देऊन पुण्याची शापित भूमी शिवाजी महाराजांकडून नांगरून घेतली. म्हणजे शिवाजी महाराजांकडून सुरुवातीला जिजाऊ मासाहेबांनी काय केलं तर काम करून घेतलं. बरं, काम केल्याच्या नंतर हे फक्त एकच वेळेस केलं का की रयतेला वाटलं शिवाजी महाराजांनी नांगरला म्हणजे संपलं का? तर मुळात संपलं नाही. इथले शेतकरी, कष्टकरी, कामगार, गोरगरिबांच्या घरापर्यंत शिवाजी महाराज जायचे, त्यांच्या मुलांसोबत मैत्री करायचे, त्यांच्यासोबत जिव्हाळ्याचं, आपुलकीचं नातं निर्माण करायचं. कधी त्यांच्या बरोबर शिवाजी महाराज शेतामध्ये राबायचे, त्यांच्या लग्नामध्ये सामील व्हायचे, लेझिम खेळायचे, दांडपट्टा खेळायचे. तर शेतकऱ्यांच्या घरातली ते कांदा भाकर आवडीनं खायचे. मग रयतेला मोठी आपुलकी झाली की एका जहागीरदाराचा पुत्र आपल्या सोबत येतो, आपल्या घरामध्ये येतो, आपल्या मुलांसोबत खेळतो. आणि त्यावेळेस सर्व जाती धर्माचे लोक बालवयापासून शिवाजी महाराजांना जोडले जाऊ लागले. शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळामध्ये काय केलं तर झाडाझुडपामध्ये जायचे, डोंगर दऱ्यामध्ये जायचे, तिथे मातीचे किल्ले बनवायचे आणि मातीचा किल्ला हा तुझा, हा माझा, हा त्याचा करायचे. आणि त्याच वेळेस किल्ला घेण्यासाठी जसे शत्रू आक्रमण करतात, जसे युद्ध करतात, त्याच पद्धतीत आपल्याला देखील युद्ध करायचं. पण युद्ध करण्यासाठी शस्त्रास्त्र नाहीये. युद्ध कसं करायचं तर त्यावेळेस लाठीकाठीचं प्रशिक्षण शिवाजी महाराज आपल्या सोबतच्या सवंगड्यांना द्यायचे. आणि मग ठरायचं हा किल्ला तुला घ्यायचा का तर या किल्ल्यासाठी तुला युद्ध करावं लागेल. मग लाठीकाठीचा खेळ सुरू व्हायचा. ज्या मुलांमध्ये हुन्नर असायचं ते शिवाजी महाराज आपल्याकडे मुलं मावळे गोळा करायचे.
मग एकीकडे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि जे दगड धोंड्यामध्ये मातीचे गडकिल्ल्यापासून तर सुवर्ण सिंहासन उभारण्यापर्यंत हा जो खडतर शिवाजी महाराजांचा प्रवास आहे तो आपण अनुभवला पाहिजे, जाणून घेतला पाहिजे. फक्त शिवाजी महाराज लढायापुरते मर्यादित न राहता शिवाजी महाराजांचं खऱ्या अर्थानं कार्यकर्तृत्व काय होतं, इथल्या गोरगरीब जनतेसाठी शिवाजी महाराजांनी काय केलं ते सर्वात अगोदर आम्हाला नीट कळून घेणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांची न्याय व्यवस्थेवरती मी अगोदर येतो की शिवाजी महाराजांची न्याय व्यवस्था कशी होती. आपल्या सर्वांना प्रसंग माहिती आहे की जे शिवाजी महाराजांनी तोरणागड जिंकला त्यानंतर एक म्हातारा शिवाजी महाराजांकडे आला, ढसाढसा रडू लागला की माझ्या मुलीला न्याय द्या, माझ्या मुलीला न्याय द्या. बाबाजी बिन भिकाजी गुजर नावाच्या एका व्यक्तीने, त्या गावच्या पाटलाने, ज्याच्याकडे पाटीलकी होती, त्याने अतिप्रसंग केला आणि ती आत्महत्या केली. त्यावेळेस शिवाजी महाराजांचं वय होतं 16 वर्षाचं. त्या बाबाजी बिन भिकाजी गुजरला मुसक्या बांधून दरबारामध्ये हजर केलं. सगळे लोक बसले होते आणि सगळे आतुरतेनं, उत्साहानं आणि किलकिल्या नजरेनं शिवाजी महाराजांकडे पाहत होते की वय वर्ष 16 वर्षाचा आहे आणि हा त्या काय शिक्षा देणार, हा काय करणार. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्याचा चौरंग करायचं सांगितलं. हातपाय कलाम करा, कारण स्त्रियांकडे कधी दुसऱ्या वाईट नजरेनं कोणी बघणार नाही, ही शिक्षा दिली. त्यानंतर शिवाजी महाराज न्यायनिवाडे करायला लागले. खऱ्या अर्थाने या शिक्षेनं असं झालं की स्वराज्यातील असू द्या किंवा शत्रूची स्त्री असू द्या, हिच्याकडे वाकड्या डोळ्याने पाहण्याचं कोणाचं धाडच झालं नाही. जो न्याय मागण्यासाठी आला होता, आजच्या सारखी न्याय व्यवस्था नव्हती, कोपर्डी सारखी घटना घडावी, आरोपींना शिक्षा व्हावी, पण शिक्षेची अंमलबजावणी अद्यापही होणार नाही. तर शिवाजी महाराजांची न्याय व्यवस्था एवढी स्वच्छ आणि निर्मळ होती. त्याच मी एक उदाहरण तुमच्या समोर मांडतोय की महाराजांच्या न्याय व्यवस्थेबद्दल. रायगडाच्या दरी डोंगरामध्ये धनगरवाडी नावाचं एक गाव होतं. त्या गावाचा मुख्य कारभारी व तिथे जवळपास 100-125 झोपडे असावे, घरं असावे, सगळे सुखी समाधानी आनंदात आपलं जीवन जगत होते. 6 जून 1674 ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या गावामध्ये सर्वांनी एकमेकांचं तोंड गोड करत साखर वाटली. पण राजांचा राज्याभिषेक झाला, परंतु रायगडावरून शत्रूंचे, गद्दारांचे कडेलोट केल्या जाऊ लागले. हे सरळ पडायचे कुठे येऊन, तर या धनगरवाडीमध्ये. सुरुवातीच्या काळामध्ये गावकऱ्यांनी, या धनगरवाडी मधल्या लोकांनी त्या प्रेताची विल्हेवाट लावली. पण त्यानंतरच्या काळामध्ये झपाट्याने गद्दारांचे कडेलोट केले जाऊ लागले. ते मड जमिनीवरती येऊन कोसळू लागलं. त्या मड्यांचा चेंदामेंदा होऊ लागला आणि त्यावेळेस जनावर त्यांच्या रक्तावरती उसवले, जनावर खावले लागले. पण काही दिवसांनंतर हे मडे जे आहेत ते येणं बंद झाले, परंतु जंगली जनावर जे आहेत ते माणसाच्या रक्तावरती आसवलेले होते. माणसांवरती हल्ला करायचे. या धनगरवाडी मधले जनावर न्यायचे, गुरं, ढोरं, शेळ्या, मेंढ्या हे सर्व घेऊन जायचे. आणि त्यावेळेसची पाऊस देखील जास्त झाला. वाघांचा सुळसुळाट सुटला धनगरवाडीमध्ये. परंतु शेतकरी अशा वेळेस शेतामध्ये जाऊ शकत नाही, आपलं शेती करू शकत नाही, कारण या जंगली जनावरांचा एवढा सुळसुळाट सुटला होता. एक तर या धनगरवाडीतल्या लोकांच्या शेतीचं नुकसान झालं. जो रायगड संपूर्ण महाराष्ट्राच्या डोईवर सुखाचं छत्र धरतो, त्या रायगडाच्या दरी डोंगरामध्ये एक नरकासारखी अवस्था या गावांची झाली. आणि मग या गावाच्या कारभाऱ्यांनी ठरवलं की जेही काही झालं, आपल्या शेतीचे नुकसान, गुरढोरांची नुकसान ही शिवाजी महाराजांना सांगायची आणि त्यांच्याकडून आपली नुकसान भरपाई ही घेतली पाहिजे. मग त्या वाडीतले 10-12 लोक ची मीटिंग बसली आणि सांगितलं की आपण रायगडावरती जाऊन हा प्रसंग शिवाजी महाराजांच्या कानावरती घालायचा. आणि ठरल्यानुसार सगळे लोक रायगडावरती गेले. रायगडावरती गेल्याच्या नंतर अक्षरशः रायगड म्हणजे स्वर्गच. तो अनुभव घेत हे 4-5 लोकांना जे मुख्य परवानगी दिली होती महाराजांना भेटण्यासाठी, हे पाहून भारावून गेले. जगदीश्वराच्या मंदिरात गेले, जगदीश्वराचं दर्शन घेतलं. तोपर्यंत शिवाजी महाराज सिंहासनावरती येऊन बसले, सिंहासनावरती विराजमान झाले. या चौघांना येण्यासाठी उशीर झाला. तसं यांनी ज्या नगारखान्याजवळ लेखनिक असतो त्याला तक्रार दिली. त्या नगारखान्यातल्या लेखनिकांनी विचारलं की तक्रार काय आहे, तुम्ही कशासाठी शिवाजी महाराजांकडे आला. त्यावेळेस त्याच्यातला मुख्य सांगतो की पावसाचं प्रमाण जास्त आहे, नाही शेती करू शकत नाही, आमच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, जंगली जनावर आमचे गुरढोरे येऊन घेऊन जातात, हे सगळं नुकसान आम्हाला भोगावं लागतं, सोसावं लागतं, कारण रायगडाच्या टकमक टोकावरून येणारे मडे खाली पडतात आणि आमचं जीवन हे नर्क झालं.
एवढं सांगून हे चौघ जण शिवाजी महाराजांच्या जवळ जातात. शिवाजी महाराज त्यांना नावानिशी हाक मारतात. या चौघा जणांना मोठं आश्चर्य वाटतं की यापूर्वी आपण शिवाजी महाराजांना कधी बघितलं नाही, यापूर्वी शिवाजी महाराजांची आपली कधी भेट झाली नाही, शिवाजी महाराजांना आपल्याला ओळख नाही, किंवा शिवाजी महाराजांचा यापूर्वी कधी आपला संवाद देखील साधला नाही, किंवा काही कामानिमित्त आपण आलो नाही. मग महाराजांना आपलं नाव कसं माहिती, ही त्या चौघांना आश्चर्याची घटना ठरली. एकमेकांकडे बघत होते आणि त्यावेळेस महाराज त्यांच्या एका सरदाराला सांगतात की रायगडाच्या टोकावरून जे मडे खाली कडेलोट केला जातो स्वराज्याच्या गद्दारांचा, त्या मड्यांमुळे इथल्या गावाला त्रास होत आहे. जो रायगड संपूर्ण महाराष्ट्राच्या डोईवर सुखाचं छत्र धरतो, त्याच रायगडाच्या खालच्या गावाची जर नरकासारखी अवस्था होत असेल तर तातडीनं कडेलोट थांबवा. एक राजांनी कडेलोट थांबवण्याचे सक्त आदेश दिले आणि त्या चौघांना सांगितलं की तुमच्या शेतीचं नुकसान झालं, तुमचे जनावर गेले. पुन्हा आपल्या सरदाराला सांगितलं यांच्या शेतीचे पंचनामे करा, यांच्या शेतीचं जेवढं नुकसान झालं तेवढी तातडीनं भरपाई द्या, आणि जे गुरढोर जनावरांनी नेलं त्यांची भरपाई ही सरकारी खात्यामधून द्या. त्या चौघांना आश्चर्य वाटलं, आपण महाराजांना एक शब्द देखील बोललो नाही आणि महाराजांना हे कळालं कसं काय. त्यावेळेस वस्ताद काका नावाचे एक व्यक्ती शिवाजी महाराजांकडे होते. त्यांना आदेश दिला की यांच्या सोबत जा, शेतीची पाहणी करा, संपूर्ण नुकसान द्या. आणि हे चौघ जण महाराजांना मुजरा करून निघाले. पण जाते वेळेस या चौघा जणांच्या प्रश्न मनामध्ये आला की महाराजांना आपण कधी बघितलं नाही, महाराज आपल्याला ओळखत नाही, मग महाराजांना आपलं नाव आणि आपली तक्रार कशी सांगितली. त्यावेळेस न राहून या गावाच्या कारभाऱ्यांनी काकाला विचारलं, काका एक विचारू का, सांगसाल का खरं खरं. अरे विचार की. नाही, आम्ही तक्रार घेऊन महाराजांकडे आलो, पण आम्ही तोंडातून एक शब्द न कळता महाराजांना कसं काय कळालं. त्याचा तो काका म्हणतो, चल गपगुपानं लेखा. तसे खाली गेले, पण महाराजांना हे कसं कळालं हे कोणाला म्हणजे अस्वस्थ बसू देत नव्हतं. पुन्हा विनंती केली, काका आम्हाला सांगा ना की महाराजांना हे कसं कळालं. त्यावेळेस काका सांगतात, ज्यावेळेस तुम्ही नगारखान्यामध्ये तक्रार लिहित होते त्यावेळेस महाराजांना कळालं. पण काका, ज्यावेळेस आम्ही तक्रार दिली आणि सरळ महाराजांना भेटण्यासाठी गेलो, मग महाराजांना कसं काय कळालं हे आश्चर्य आम्हाला वाटतं. त्यावेळेस ते काका सांगतात की रायगडाच्या नगारखान्यामध्ये कितीही हळू आवाजात बोललं तरी देखील ते सिंहासनावरती टाळसार ऐकू येतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की महाराजांकडे एखाद्याने न्याय मागायला जावा, तो न्याय महाराज त्याला द्यायचे. कारण नगारखाना हे मोबाईल पद्धतीसारखा त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी उभारला होता. आज मोबाईलचा जमाना आहे, आपल्याला चांगलं वाटतं घरात बसल्या वेळेस आम्ही हे करू ते करू, पण त्यावेळेस अशी व्यवस्था करणारा जगातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व हे प्रेरणा देणार आहे, ते खऱ्या अर्थानं आम्ही कळून घेणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे फक्त दगडधोंड्यांचा इतिहास का? शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे फक्त गड किल्ल्यांचा इतिहास का? शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे ढाल तलवारीचा इतिहास का? तर नाही, याच्याही पलीकडं जाऊन शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं तर कळतं आम्हाला की शिवाजी महाराजांचा इतिहास हा कोण्या जाती धर्माच्या विरोधात नव्हता, तर जे जे मानवद्रोही आहेत त्यांच्या विरोधात शिवाजी महाराजांचा लढा होता. तो खऱ्या अर्थानं आम्ही नीट समजून घेणं गरजेचं आहे. आज आपल्या देशावरती करोनासारखं संकट आहे, आज लॉकडाऊन आहे, आम्हाला घरात आमच्या परिवारासोबत आणि मोबाईल देखील असताना आम्हाला करमत नाही, आम्हाला बसू वाटत नाही. पण त्यावेळेस महाराजांना कित्येक वेळा लॉकडाऊनचा अनुभव भोगावा लागला, सोसावा लागला. अगदी असाच एक प्रसंग तुमच्या समोर सांगतो, पन्हाळगडाचा लॉकडाऊन शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि महाराज पन्हाळगडावरती आहेत. सिद्धी जोहर, सिद्धी मसद आणि फजल खान हे 40,000ची फौज घेऊन या पन्हाळगडाला वेढा दिला. एवढा तो वेढा सक्त होता, मजबूत होता की खालची मुंगी वरती जाऊ नये किंवा वरच्या मुंगीला खाली येता येऊ नये, एवढा पहाडा सक्त होता, कडक होता. परंतु हा लॉकडाऊन असला, पण या लॉकडाऊन वरतून मार्ग हा काढायचा होता. कारण की आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये जेवढे संकट येतात त्याही पेक्षा आपल्याला संधी जास्त मोठ्या प्रमाणात येत असतात. हे खऱ्या अर्थानं आम्ही शिवचरित्रातून शिकलं पाहिजे. संकटावरती मात करण्यासाठी आपण शिवचरित्र वाचलं पाहिजे. त्यावेळेस एक नाभी समाजाचा शिवाजी महाराजांकडे आला, ज्याचं नाव शिवाकाशीत, आणि त्याने सांगितलं की मी तुमच्यासारखा दिसतो, तुमचा वेश मला द्या, मी सिद्धीच्या तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी जातो. महाराजांना मुळात ही कल्पना फारशी पटली नव्हती, पण नाविलाज होता. महाराज म्हणले, अरे काय बक्षीस मिळणार याचं तुला माहिती आहे ना? हो मला माहिती आहे, याचं बक्षीस आहे फक्त मृत्यू, मृत्यू आणि मृत्यू. मग तू का पत्कारतो? तू नको जाऊ.
परंतु नाविलाज होता. शिवाजी महाराजांना तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी त्याला पाठवायचं होतं. शिवाजी महाराजांनी खाली निरोप दिला की उद्या मी तुमच्यासाठी तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी येतोय सिद्धी जोहरला. एवढे आनंदित झालं हे सैन्य, जेवढ्या जेवढ्या यांनी दारूच्या बाटल्या, नाच गाण्यासाठी बाया आणल्या होत्या, सगळ्यांचं नाच गाणं सुरू झालं, पिणं सुरू झालं. कारण का? तर आता युद्ध करायचं नाही, एवढे महिने झाले आपण या ठिकाणी वेढा घालून हे आहे, वेढा ढिल्ला पडला. महाराजांची रणनीती बघा. त्यावेळेस महाराज मध्यरात्री स्वतःच्या कानातले कुंडल काढतात, शिवा काशिदाच्या कानामध्ये घालतात आणि त्यावेळेस महाराज म्हणतात, अरे शिवा, याचं बक्षीस फक्त मृत्यू आहे हे तुला चांगलं माहिती आहे, तरी देखील तू असं का करतो? त्यावेळेस तो शिवा काशीद म्हणतो, राजे सोंगातला का होईना, ढोंगातला का होईना, एकदा शिवाजी महाराजांचं महाराज मला बनता येतं, हे काय भाग्य माझ्यासाठी कमी आहे? आणि महाराज त्याचे शब्द ऐकून ढसा ढसा रडायला लागले. आणि त्यावेळेस तो शिवा काशीद म्हणतो, महाराज, आतापर्यंत या न्हाव्यानं मेलेल्या लोकांसाठी शोक सभा घेऊन रडणारे कित्येक राजे पाहिले, पण जिवंत माणसासाठी रडणारा हा पहिला राजा मी पाहतोय. तशी तयारी झाली. 2 पालख्या निघाल्या. एका पालखीमध्ये शिवाजी महाराज आहेत, दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीद आहे. एका ठिकाणी पालख्या थांबल्या. दोघांनीही भेट घेतली आणि सकळ शिवाजी महाराजांनाही माहिती होतं की ही शेवटची भेट आहे, शिवा काशीदांनाही माहिती होतं की ही शेवटची भेट आहे. आलिंगन देतात आणि पुन्हा महाराज म्हणतात की अरे शिवा, शिवा, अरे तू नको जाऊ, तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी मी जातोय. त्यावेळेस तो न्हावी म्हणतो की नाही महाराज, तुम्ही वाचले, लाखाचा पोशिंदा वाचणं गरजेचं आहे, मी जातो. पुन्हा महाराज म्हणतात, अरे लोक काय म्हणतील, एका शिवाजीने स्वतःचा जीव वाचावा म्हणून एका शिवा काशिदाचा जीव घेतला. त्यावेळेस शिवा काशिदांचं वाक्य खूप महत्वाचं आहे. त्यावेळेस शिवा काशीद असं म्हणतात, राजे, मी असाही मरणारच आहे. मी जर असा मेलो तर लोक म्हणतील होता नाव्याचा आणि मेला, पण जर का मी असा मेलो तर लोक म्हणतील होता नाव्याचा पण मरतानी शिवाजी राजा म्हणून मेला. हे काय भाग्य माझ्यासाठी कमी आहे का राजे? आणि मग ठरलं. शिवाजी महाराज, रिमझिमता पाऊस सुरू आहे, पावसाची भुरभुरी चालू आहे. शिवाजी महाराज निसटून गेले आणि 50 मावळे घेऊन फक्त या शिवा काशिदाची पालखी येरझारा करत होती. त्यावेळेस पकडलं, बाकीचं सैन्य पळालं. शिवा काशिदाला धरून सिद्धीच्या छावणीवरती आणलं, तळावरती आणलं. त्यावेळेस मग तहाच्या वाटाघाटी सुरू झाल्या. आता पळून जाऊ लागला, आता पळून जायचा तुला चान्स नाही, मोका नाही, चल तहाच्या वाटाघाटी कर. आणि वाटाघाटी सुरू झाल्या. जवळपास ही चर्चा नाही म्हणलं तर 3 तास झाली. आणि 3 तासाच्या नंतर अफजल खानाचा मुलगा होता फजल खान, तो शिवाजी महाराजांना ओळखत होता आणि त्याने सांगितलं की हा शिवाजी महाराज नाहीये, कारण शिवाजी महाराज जास्त प्रमाणात बोलत नाही, तो येतो, त्याचं काम काय करायचं करतो आणि जातो. यांनाही खात्री पटली की बाबा शिवाजी महाराजच आहे हा, पण हा काहीतरी वेगळं सांगतोय फजल खान. त्यावेळेस त्याने सांगितलं की हा शिवाजी राजा नाहीये. कशावरनं शिवाजी राजा नाहीये? त्यावेळेस त्याने सांगितलं की सिद्धी मसूद जे आहेत, सिद्धी जोहरचा जावई, यांनी पकडून आणलं. बोलवलं त्याला आणि विचारलं कसं पकडलं? त्यावेळेस त्याने सांगितलं की 50 मावळे घेऊन हा शिवाजी राजा या ठिकाणाहून पळ काढत होता, परंतु हा पळ काढत असताना आम्ही बघितलं आणि याला धरलं, पण याचे सोबतचे सगळे मावळे पळून गेले, याला जिवंत धरून आम्ही छावणीवर मारलं. त्याच वेळेस फजल खान म्हणतो, तुम्ही मूर्ख आहात, तुम्हाला मूर्ख बनवलं शिवाजी राजांनी. अहो, शिवाजी राजांचे मावळे पळून जातील असं कधी होणार नाही. शिवाजी महाराजांच्या केसाला जरी धक्का लागला तर मावळे रक्ताचं पाट वाहतील, ते शिवाजी महाराजांना सोडून कधी जाणार नाही. मग विचारलं की खरं सांग शिवाजी महाराज कुठं आहे, तू कोण आहे? तो सांगतोय मी शिवाजी महाराजच आहे. आमच्या तरुणांनी काय आदर्श घेतला पाहिजे शिवाजी महाराजांकडून, हे शेवटचं कडवं मध्ये आपण ठरवलं पाहिजे की आम्ही काय आदर्श घेतला पाहिजे. या सिद्धी जोहर, सिद्धी मसूदने काय केले, सत्ता, संपत्ती, सोनं, चांदी, पैसा, अडका सगळं सगळं समोर ठेवलं आणि त्याला सांगितलं, तुझं इमान तोड, तू सांग आम्हाला शिवाजी राजा कोण आहे, तू कुठनं आला, तुझं नाव काय, तुझं गाव काय, सांग तुला. तो म्हणतो मी शिवाजी महाराजच आहे. कारण हे सगळी धनसंपत्ती शिवा काशिदांच्या समोर ठेवली होती. आमच्या तरुणांनी खास याच्यातून अर्थ काय घेतला पाहिजे की कोणा पुढाऱ्याच्या माग बियरच्या बाटलीवरती दिवसभर पुढाऱ्याचा जय जयकार करायचा नाही, तर खऱ्या अर्थानं हे आमच्या तरुणांनी शिकलं पाहिजे. आणि मग शिवा काशिदांच्या वधस्तंभाला बांधलं, भाल्यांचे टोक बुडवले. शिवा काशीद घसरत घसरत खाली पडतो. सिद्धी म्हणतो, अरे मरतानी माणूस खोटं बोलत नाही, आता तरी सांगतो कोण आहे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी शिवाजीच आहे. फरक फक्त एवढाच आहे की मी शिवाजी काशीद आहे, ते शिवाजी महाराज आहेत. आमचं नाव जरी एक असलं तरी पण ते छत्रपती आहेत, मी काशीद आहे आणि स्वतःची प्राणाची आहुती दिली.
बरं, याच्यातून शिकायचं काय, की ज्या शिवाजी काशीत एक हजामाचं काम करायचा, दाढीचं काम करायचा, याला कसलंही युद्धाचं प्रशिक्षण नाही, परंतु शिवाजी महाराजांनी आपल्यावरती जी जिम्मेदारी टाकली, स्वराज्यासाठी मी काय करू शकतो काय नाही, याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे शिवा काशीद आहे. तो खऱ्या अर्थाने इतिहास आम्ही समजून घेतला पाहिजे शिवाजी महाराजांचा. तर शिवाजी महाराजांकडून प्रेरणा फक्त मावळ्यांनीच घेतली का, तर शत्रूंनी देखील प्रेरणा घेतलेली आहे, हे देखील आम्हाला कळणं गरजेचं आहे. छत्रसाल बुंदेल हे तुम्ही नाव ऐकलं असेल. छत्रसाल बुंदेला याचे वडील महाराजा चंपतराय. या चंपतरायनी काय केलं, की मोगलांसोबत युद्ध पुकारलं. परंतु या छत्रसालचा जो वडील आहेत चंपतराय, यांनी आपल्या युद्धाची रणनीती स्ट्रॅटर्जी गुप्तहेराला सांगितली आणि गुप्तहेर शेवटच्या काळामध्ये फुटला. त्यांनी मोगलांना जाऊन सांगितलं की महाराजा चंपतराय जे आहे अशा पद्धतीत युद्ध करत आहेत तुमच्यासोबत, आणि या युद्धामध्ये त्याचा पाडाव झाला. पाडाव झाल्याच्या नंतर महाराजा चंपतरायचा धारातीर्थी पडले. त्यांची पत्नी लाल कुंवरीला ज्यावेळेस ही गोष्ट कळाली, तिने स्वतःचा प्राण त्यागला. त्यावेळेस 10-12 वर्षाचा हा छत्रसाल आहे, यांनी काय केलं, आईचे दागिने घेतले आणि पळ काढला. आपल्या आई वडिलांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर बघणारा छत्रसाल युद्ध कलेमध्ये निपुण झाला. त्याच्या तलवारीचे पराक्रम सर्वत्र गाजले जाऊ लागले, चर्चा होऊ लागली, आणि ज्यांनी आपल्या आई वडिलांना मारलं त्या मोगलांची नाविलाजाने छत्रसालला चाकरी करावी लागली, औरंगजेबाच्या चाकरीमध्ये जावं लागलं. परंतु मोठे मोठे पराक्रम छत्रसालचे मोगलांच्या नावावरती लिहिले जाऊ लागले. साधा कोणी पराक्रम केला तर औरंगजेब त्याला खिल्लत द्यायचा, त्याचं कौतुक करायचा, पण मोठे मोठे पराक्रम करून देखील छत्रसालला अपमानाची वागणूक मिळत होती. पण छत्रसाल हा शिवाजी महाराजांबद्दल ऐकून होता, शिवाजी महाराजांबद्दल त्याला चांगलं माहिती होतं. एका राजाचा पुत्र हा छत्रसाल आहे, तो नौकर झाला, आणि एका जहागीरदाराचा पुत्र हा राजा होतो, ही काही सामान्य गोष्ट नाही. आणि त्यांनी ठरवलं कसंही करून आपण शिवाजी महाराजांची भेट घ्यायची, आपला जो पराक्रम आहे स्वराज्याच्या नावावरती करायचे, आपल्या तलवारीचा पराक्रम. आणि ठरवलं एके दिवशी हा शिकारीचा बहाणा करून जो छत्रसाल जातो तो शिवाजी महाराजांकडे येतो, शिवाजी महाराजांची भेट घेतो. शिवाजी महाराज या छत्रसालला 1 महिन्याचा पाहुणचार देतात. या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तो बारकाईने शिवाजी महाराजांचं परीक्षण करू लागला, निरीक्षण करू लागला, की शिवाजी महाराज आपल्या रयतेसोबत, मावळ्यांसोबत, सवंगड्यासोबत, प्रजेसोबत कसे बोलतात, कसे वागतात, कसे जिव्हाळ्याने आपुलकीने लागतात, हे सगळं प्रसंग छत्रसाल पाहत होता. आणि छत्रसाल एके दिवशी दोन्ही गुडघ्यावरती टेकून बसला, महाराजांच्या समोर हात जोडून, आणि महाराजांना म्हणाला, महाराज स्वराज्याची चाकरी करावी म्हणतो. तसे महाराज गर्दिशी त्या जवळ जातात, त्या छत्रसालच्या दोन्ही खांद्यावरती हात ठेवतात, उचलून घेतात आणि सांगतात, छत्रसालजी, शूरवीरांनी असं कोणासमोर झुकू नये. नव्हे, तुम्ही तर शूरवीर नव्हे, तुम्ही तर महापराक्रमी योद्धे आहात. तुमच्या पराक्रमाच्या गोष्टी आम्ही कित्येक वेळेस ऐकलेल्या आहेत, असं कोणासमोर बसू नये. त्यावेळेस छत्रसाल सांगतो, महाराज स्वराज्याची चाकरी करावी म्हणतो, तुमची चाकरी करावी म्हणतो. महाराज म्हणतात, वा, अतिउत्तम, तुम्ही आमची चाकरी करणार, ही तुमच्यासाठी नाही तर आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण तुमच्यासारखा सिंह आमची चाकरी करावी म्हणतो. पुन्हा थोड्या वेळानंतर महाराज म्हणतात की तुम्ही हे का विसरता, की तुम्ही महाराजा चंपतरायचे पुत्र आहात, तुम्ही एक राजा आहात. छत्रसाल म्हणतो, कोण राजा महाराज, कुठला राजा? अहो, मी तर मोगलाईचा नौकर आहे, माझा पराक्रम तुमच्या नावावरती करण्यासाठी आलो. महाराज त्याला म्हणतात, जो तुझ्या तलवारीचा पराक्रम तू स्वराज्याच्या नावावरती करणार होता, तुम्ही स्वतःच्या नावावरती करा, बुंदेलखंडला स्वातंत्र्य करा, तुम्ही राजे व्हा. आणि ज्या वेळेस तुम्ही राजे झाले, हे तुमचे शब्द ऐकण्यासाठी तुमचा मोठा भाऊ म्हणून मी शिवाजी महाराज, माझे कान आसुसलेले आहेत, तुम्ही राजे व्हा. शिवाजी महाराजांचं एक कौतुक, शिवाजी महाराजांची एक प्रेरणा ही छत्रसालला घडवणारी ठरली. आणि छत्रसाल 30 लोकांसह बुंदेलखंड मध्ये आला. बुंदेलखंड मध्ये आल्याच्या नंतर मोठ्या भावाची रतनशहाची भेट घेतली, आणि रतनशहाला बुंदेलखंड स्वातंत्र्य करण्याचा बेत सांगितला. रतनशहा त्याच्यावरती हसला, अरे तुझं सैन्य 30, तू बोलतो काय, तू महाराष्ट्रातून शिवाजी महाराजांना कौतुक केलं म्हणजे तू काय स्वातंत्र्य करणार आहे का? मुळात छत्रसालला तो अपमान सहन झाला नाही. छत्रसाल त्या ठिकाणाहून निघून घेतला. म्हणजे सांगायचं काय, की तुम्ही एखादा ज्यावेळेस निर्णय घेता, लोक हसतील असं नाही, तर घरातून देखील तुमच्यावरती हसल्या जाईल. त्यावेळेस छत्रसाल बाहेर आला, पण शिवाजी महाराजांचे शब्द त्याच्या कानामध्ये ऐकू येत होते, तुम्ही राजे व्हा, तुम्ही बुंदेलखंड स्वातंत्र्य व्हा.
त्याचं अस्तित्व त्याला बसू देत नव्हतं. आणि छत्रसालच्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांनी, बघा शिवाजी महाराज एक राजे आहेत, शिवाजी महाराजांनी गवताची काडी गहाण ठेवून कर्ज घेतलं आणि माझ्याजवळ ठेवायला काय आहेत. तर मग या छत्रसालच्या लक्षात आलं की लहानपणी आपल्या आईचे दागिने घेतलेले आहेत, ते रतनशहाकडे ठेवलेले आहेत. तसा तो रतनशहाकडे गेला, ते दागिने घेतले, ते दागिने सावकाराकडे गहाण ठेवले, त्या पैशातून मोठी सैन्य तयार केलं आणि ज्यांनी आपल्या आई वडिलांना मारलं त्या मोगलाईवरती तुटून पडले, ज्यांनी मारलं त्याला संपवलं. त्यावेळेस जे धनसंपत्ती आली, जे ताब्यामध्ये घेतलं यांनी संपूर्ण, ते स्वतःच्या सैन्यामध्ये वाटलं. तिथल्या लोकांना मोठं आश्चर्य वाटू लागलं की छत्रसालनी धनसंपत्तीचा खजिना आपल्या सैन्याला वाटला, आपण याच्या सैन्यामध्ये सामील झालं पाहिजे, आपण याच्या सैन्यामध्ये गेलं पाहिजे. पाहता पाहता छत्रसालच्या सैन्यामध्ये सामान्यातील असामान्य व्यक्ती सहभागी होऊ लागला, त्याचं सैनिक बनू लागला. पाहता पाहता बुंदेलखंड स्वातंत्र्य झाला. एका शिवाजीनं खऱ्या अर्थानं दुसरा शिवाजी महाराज घडवला, तिथली भूमी स्वातंत्र्य केलेली आहे, ते आम्हाला कळणं गरजेचं आहे. पण या सर्व प्रसंगामधून काय शिकायचं आम्हाला छत्रसालचा, तर धैर्य. धैर्य हे आम्ही निश्चित केलं पाहिजे. यशाच्या दिशेने वाटचाल करत असताना वाटा आडव्या असतील म्हणून रस्ते बदलू नका, वाटेमध्ये दगड काटे असतील म्हणून वाटा बदलायच्या नाही, ते दगड काटे उचलायचे, बाजूला फेकायचे. चालता चालता काही माणसासारखे कुत्रे येतील, माणसाचे म्हणजे कुत्र्याच्या सारखे लोक येतील आडवे, ते कुत्रे भुंकतात म्हणून स्वतःचा मार्ग कधी बदलायचा नाही. अशा भुंकणाऱ्या कुत्र्यासाठी बहिरे व्हावं, समोर चालत राहा. चालता चालता एखादा कुत्र तुम्हाला चावेल, कुत्र चावला म्हणून आपण त्याला कधी चावायचं नसतं, आपण खऱ्या अर्थानं समोर चालत राहायचं असतं. चालता चालता वाटेमध्ये काही माणसं येतील जी सापासारखी कात आणि सरड्यासारखा रंग बदलतील, अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचं, समोर समोर चालत राहायचं. खऱ्या अर्थानं यश तुमची वाट पाहत उभं आहे. शिवचरित्रातून आम्ही सर्वात अगोदर काय शिकलं पाहिजे, तर एक धैर्य निश्चित केलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी बालवयात काय केलं की धैर्य निश्चित करायचं, मला स्वराज्य निर्माण करायचं, माझ्यासाठी नाही तर इथल्या रयतेसाठी स्वतःच्या हक्काचं स्वराज्य निर्माण करायचं. त्या दिशेने शिवाजी महाराजांची वाटचाल होती. आता शिवाजी महाराजांची वाटचाल होती म्हणजे आमच्या तरुणांनी फक्त शिवाजी महाराजांच्या पाया पडायचे, सोशल मीडियावरती पोस्ट करायचे, अशातला प्रकार आहे का, तर अजिबात नाही. शिवाजी महाराजांचा जे जे खूप आता शिवचरित्रातून आम्हाला शिकायचं आहे. शिवचरित्र हे डोक्यात घ्यायचा विषय आहे. शिवाजी महाराज एका जहागीरदाराचे पुत्र आहेत. आपल्यासारखं बापाच्या जीवावरती शिवाजी महाराज जगले असते, ऐश आराम केला असता, कुठं लढाईला गेले नसते. एवढी धनसंपत्ती शिवाजी महाराजांकडे होती. त्या काळामध्ये जहागीरदाराचा पुत्र काम करायची गरज नाही, काय नाही, काय नाही, बसून खायचं. परंतु यावेळेस शिवाजी महाराजांनी काय केलं की वयाच्या 15व्या वर्षी 15व्या वर्षाच्या वयाचं म्हणजे पोरग काय करतं आज आमचं, तर यावेळेस शिवाजी महाराजांनी काय केलं की मासाहेब जिजाऊंकडून 50,000 रुपये होऊन उसने घेतले. एक होऊन म्हणजे 3 रुपये, तर आजच्या काळातले त्यावेळेस 1.5 लाख रुपये जिजाऊंकडे शिवाजी महाराजांनी उसने घेतले. उसने घेतल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी काय केला, तर स्वनिर्मित शस्त्रखाना शिवाजी महाराजांनी उभारला. ज्यावेळेस शस्त्रखाना चालू लागला, मासाहेब जिजाऊंचे 1.5 लाख रुपये उसने घेतलेले परत करून टाकले. आपली आई आहे, काय गरज आहे द्यायचं, असं नाही, तर मी ज्या कामासाठी घेतलं ते काम माझं पूर्ण झालं, ते मी दिलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी शस्त्रखाना उभारला. शिवाजी महाराजांचं निधन झालं 3 एप्रिल 1680 ला. त्यावेळेस शिवाजी महाराजांची संपत्ती जर आपण लक्षात घेतली तर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस शिवाजी महाराजांकडे 350 गड किल्ले आहेत. एक गड किल्ला म्हणजे एक IMIDC, तिथे रोजगार उपलब्ध होता. असे 350 किल्ले शिवाजी महाराजांकडे होते. घोडदळ, पायदळ, अश्वदळ, आरमार, बलाढ्य धनसंपत्ती ही शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं उभारली होती. आमच्या तरुणांनी शिवाजी महाराजांचा तो आदर्श घेणं गरजेचं आहे की आम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. आम्ही उद्योग, व्यवसाय, व्यापारामध्ये पडणं गरजेचं आहे. परंतु आता कसं होतं, इतक्या दिवस अगोदर की आम्ही फक्त नावाने बोंब मारतो. आमच्या पुणे सारख्या जिल्ह्यामध्ये, मुंबई सारख्या जिल्ह्यामध्ये युपी बिहारी आले, आमचा रोजगार यांनी हिसकावून घेतला. मुळात अशातला प्रकार नाही. हे युपी बिहारीवरती मला काही बोलायचं नाही, त्या लोकांवरती. ते आमच्या महाराष्ट्रात आले, त्यांनी उद्योग व्यवसाय सुरू केला. पण हे का झालं, कारण आम्ही लाजतो ना काम करण्यासाठी. आम्ही सांगतो की आम्ही पाटलाचा मुलगा आहे, मी देशमुखाचा मुलगा आहे, काम धंदे करायला आपण लाजतो म्हणून ते आले ना. एक उदाहरण घ्या, तुमच्या हातामध्ये समजा सचिन तेंडुलकरची बॅट दिली, तर तुम्ही क्रिकेट क्षेत्रामध्ये खरंच तसा पराक्रम करू शकणार आहात का? तुम्ही खरंच तुमचं नाव तेवढ्या उंचावरती नेऊ शकणार आहे का? तर नाही. मुळात कष्ट आणि संघर्ष हे तुम्हाला करावंच लागते, त्यावरती तुमच्या यशाची उंची ठरल्या जाते. विनाकारण कोणाला नाव आणि दोष देऊन उपयोग चालणार नाही.
शिवाजी महाराजांचा मावळ्याचं नाव तुम्ही ऐकलं असेल, तानाजी मालुसरे. या तानाजी मालुसरेंचं जर नाव घेतलं तर धिप्पाड देहाचा रांगडा गडी, पिळदार दंड अशी प्रतिमा या तानाजी मालुसरेंची आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. परंतु या तानाजी मालुसरेंनी कोकणामधले रस्ते करण्याचं काम घेतलं होतं. वेळ प्रसंगी या मावळ्यांनी टिकास फावडा हातामध्ये घेऊन या रस्त्याचे काम केलेले आहेत. त्यामुळे शिवचरित्रातून काय शिकायचं तर काम काम आपल्याला करायचंच आहे. उद्योग व्यवसाय काम कुठलंच छोटं मोठं नसतं ना. बुटाच्या पॉलिश पासून तर डोक्याच्या केसाच्या मालिश पर्यंत काम कुठलंच लहान मोठं नाही. हे काम आपण खऱ्या अर्थानं केलं पाहिजे. शिवाजी महाराजांकडून ते करायचं. आज विठुराया जो महाराष्ट्राचं दैवत आहे, संपूर्ण वारकरी आणि धारकरी ज्याच्या चरणी नतमस्तक होता, त्या विठुरायाने काय केलं आपल्या भक्तांसाठी तर काम केलं. चोखा महारासाठी महाराजचं काम केलं, माळ्यासाठी माळ्याचं काम केलं, सावता माळ्यासाठी, गोरा कुंभारासाठी कुंभाराचं काम केलं. जर देव आपले काम करत असतील, राजे आपले काम करत असतील, तर त्यांची प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थानं आम्ही उद्योग व्यवसाय व्यापार क्षेत्रामध्ये जाणं गरजेचं आहे. बरं, हे करत असताना त्यावेळेसची मानसिकता जर तुम्ही लक्षात घेतली, त्यावेळेस स्त्रियांना फक्त चूल आणि मुलीची जागा म्हणजे म्हणल्या जायचं. अशा वेळेस महाराज पन्हाळगडावरतून निसटले आणि पन्हाळगडावरतून निसटल्याच्या नंतर इंग्रजांकडून पत्र येते की आमची चूक झाली, आम्हाला माफ करा, यानंतर आमची चूक होणार नाही. असं पत्र काय येतं तर महाराज ज्यावेळेस पन्हाळगडाच्या वेड्यात अडकले होते, त्यावेळेस सिद्धीला तोफा दिल्या होत्या इंग्रजांना. कारण काही महिन्यांपूर्वी करार झाला होता, तुम्ही आमच्या देशात आला, आमच्या राजकारणात ढवळाढवळी करायची नाही, तुम्ही उद्योग व्यवसाय व्यापार करायचा. तोफा या इंग्रजांनी दिल्या होत्या. तोफा घेणं विकणं हा एक वेगळा भाग आहे, परंतु तोफा सोबत स्वतःचा माणूस झेंडा देणं, महाराज संतापले, वैतागले. पण ते पत्र पाहून महाराज भारावून जातात. महाराज त्या अक्षराकडे पाहून अक्षरशः भारावून जातात आणि महाराज म्हणतात, एवढं सुंदर आणि स्वच्छ अक्षर, काय अक्षर आहे. आणि महाराज जवळ मोरोपंत पिंगळे नावाचे मंत्री असतात, त्यांच्याकडे पत्र देतात. एवढं सुंदर आणि स्वच्छ अक्षर येण्यासाठी किती वर्षाचा कालावधी गेला असेल. तसं मोरोपंत ते पत्र हातामध्ये घेतायत, वाचतात आणि सांगतात. साधारण वयाच्या 20व्या वर्षी हा नोकरीला लागला असेल, तिथून पुढे 40 वर्षाचं याने लेखनिकाचं काम केलं असेल, तेव्हा कुठंतरी एवढं सुंदर आणि स्वच्छ याचं अक्षर आलं असावं. महाराज ते पत्र घेतात, वाचतात. त्या पत्राच्या खाली नाव असतं बाळाजी आवजी, आणि कुठून लिहिला त्याचा पत्ता आणि ऍड्रेस त्या पत्रावरती असतो. महाराज मावळ्यांना बोलवतात, या गावामध्ये जा, कोणीतरी 60 वर्षाचा म्हातारा आहे बाळाजी नावाचा, त्याला उचलून घेऊन या. मावळे दौलत खानासह त्या गावामध्ये जातात. दौलत खान बघतो, पण कुठंच अशी व्यक्ती सापडत नाही 60 वर्षाची. एका झोपडीजवळ येतात, एका घराजवळ येतात आणि विचारताय की इथं बाळाजी नावाचं कोणी आहे का. तसं 18-19 वर्षाचं पोरग समोर येतं, मी बाळाजी आहे. आता मावळ्यांना प्रश्न पडला की 60 वर्षाचा म्हातारा आणायचं सांगितला, हे तर्णबांड पोरग कसं महाराजांकडे न्यावं. पण नाविलाज होता, गावात दुसरं कोणी बाळाजी नावाचं व्यक्तीच नव्हतं. तू इंग्रजांकडे चाकरी करतो? हो, मी इंग्रजांकडे करतो. उचललं, महाराजाच्या दरबारामध्ये हजर केलं. महाराज संतापलेले आहेत. महाराज म्हणतात, मी 60 वर्षाचा म्हातारा आणायला सांगितला, हे तर्णबांड पोरग माझ्या समोर का उभं केलं. त्यावेळेस दौलत खान सांगतो, महाराज अहो, अख्ख्या गावामध्ये हेच बाळाजी नावाचं एक पोरग आहे आणि हेच इंग्रजांकडे चाकरी करतो. महाराज विचारताय, तुम्ही इंग्रजांकडे चाकरी करता? हो महाराज. तुम्ही पत्र लिहिलं? हो महाराज. लिहून दाखवा. तसा मोरपीस आणि कागदाचा तुकडा या बाळाजीच्या हातामध्ये दिला. बाळाजी पत्र लिहितात, तेच अक्षर, तेवढंच सुंदर. महाराज भारावून जातात आणि महाराज बाळाजीला विचारतायत की बाळाजी, तुम्ही आमची चाकरी करणार, स्वराज्याच्या कार्यात सहभागी होणार? बाळाजी म्हणतो, तुमच्याकडे चाकरीला यायचं होतं म्हणूनच त्या पत्रावरती माझं नाव आणि पत्ता लिहिला. महाराज, मी तुमची चाकरी करायला तयार आहे. वयाच्या 18-19व्या वर्षी बाळाजीला शिवाजी महाराजांनी चिटणीस पदावरती नेमलं आणि दरबार भरला. तो मानाचा पोशाख परिधान करून हा बाळाजी त्या दरबारामध्ये आला. महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे स्वराज्यामध्ये शस्त्रधाऱ्यांचं, तलवारधाऱ्यांचं कौतुक आहे, तसंच स्वराज्यामध्ये एवढं जे सुंदर अक्षर आहे, तुमचं देखील कौतुक आहे. तुमचं वय एवढं छोटं आहे, पण तुम्ही हे अक्षर एवढं सुंदर कसं काय करून घेतलं. त्यावेळेस बाळाजी सांगतो, माझ्या आईने हे अक्षर माझ्याकडून करून घेतलं. महाराज म्हणतात, वा, खूप छान, तुमच्या आईने तुमच्याकडून हे अक्षर करून घेतलं. तुमची आई काय करते? बाळाजीला समजना की महाराजांना काय सांगावं, माझी आई काय करते. दपापत्या आवाजात बाळाजी म्हणतात, महाराज, माझ्या आईबद्दल नाही सांगितलं तर नाही का चालणार. महाराज म्हणतात, अरे सांगा ना, तुमची आई काय करते. आणि भरलेल्या दरबारामध्ये बाळाजी त्याच्या दुःखाची कथा आणि व्यथा सांगतोय. महाराज, माझे वडील आदिलशाहीमध्ये होते, आदिलशाहीची खपामध्ये झाली, माझ्या वडिलांना पाण्यामध्ये बुडवून मारलं आणि त्यावेळेस माझी आई बाजारात विकली गेलेली आहे राजे.
बाजारात विकलेली स्त्री म्हणजे काय? समय संमतीनुसार परपुरुष नाकारण्याची देह विकणाऱ्या स्त्रीला परवानगी आहे, परंतु विकलेल्या स्त्रीला जो तिचा मालक सांगे तोच तिला करावं लागत होते, अशी याची दुःखाची कथा होती. आणि महाराज, ज्यावेळेस मी लिहिलं नाही, वाचलं नाही, त्यावेळेस माझी आई उपाशी राहायची राजे, आणि ती उपाशी राहू नये म्हणून माझा अक्षर मी लिहायचो वाचायचो एवढं सुंदर आलेलं आहे. महाराज म्हणतात, स्वराज्याच्या कामामध्ये या घटनेला आम्ही कुठलंच महत्व देत नाही. तुमच्या आईने तुमच्याकडून हे अक्षर करून घेतलं, खरंच तुमच्या आईचं खूप खूप आभार मानावं तेवढं कमी आहे की असा नररत्न तिने घडवला. पण त्या बाईला कळतं की माझा पुत्र शिवाजी राजांनी उचलून गेला. ती घाबरली, दरबारामध्ये घाबरत घाबरत आली. अरे राजा, माझ्या पोराकडून काही चूक झाली असेल तर माफ कर राजा, माझ्या पोराची चूक पदरात घे. महाराज म्हणतात, नाही, तुमच्या मुलाकडून काहीच चूक झाली नाही. पुन्हा घाबरलेली, महाराज महाराज, एकदाची चूक माफ करा, एकदाची गय करा महाराज, पुन्हा इंग्रजांकडे माझा पुत्र जाणार नाही, चाकरी करणार नाही. महाराज तिच्या जवळ येतात आणि तिला सांगतात, घाबरू नको ताई, तुझ्या मुलाला मी चाकरीमध्ये घेतलेला आहे. लक्षात घ्या, विकलेल्या स्त्रीला सुद्धा बहिणीचा दर्जा देणारा या जगातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराजांनी इथल्या रयतेचा, कष्टकऱ्यांचा, गोरगरिबांचा, सामान्यातील असामान्य माणसाचा, 18 पगड जाती धर्माच्या लोकांचा खऱ्या अर्थाने विचार केला. ते शिवाजी महाराज आम्हाला कळणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांनी कधी मुहूर्त पाहिला नाही, कधी पंचांग पाहिला नाही. खऱ्या अर्थानं आम्ही मुहूर्त पंचांगाच्या नादी लागायला नाही पाहिजे. मनगटावरती ज्याचा विश्वास असतो तोच खरा कर्तृत्ववान पुरुष असतो, हे शिवाजी महाराजांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळं अशा बाताड गप्पांवरती शिवाजी महाराजांचा कधी विश्वास नव्हता. महाराज हे अंधश्रद्धाळू नव्हते. खऱ्या अर्थानं आम्ही देखील अंधश्रद्धाळू हे कुठेतरी बंद केली पाहिजे. त्याच वेळेस शिवाजी महाराजांच्या खऱ्या अर्थानं जयंत्या, पुण्यतिथ्या व राज्याभिषेक सोहळा आपण खऱ्या अर्थानं साजरा करू, असं तरी या निमित्तानं मला या ठिकाणी महत्व वाटतं. तर शिवाजी महाराजांनी काय केलं, तर एक आगळं वेगळं स्वराज्य निर्माण केलं, जगाच्या वेगळं. दगड धोंड्यात उभं राहिलेलं 32 मनाच्या सिंहासनापर्यंत साधं नाही, तर इथल्या रयतेला संदेश शिवाजी महाराज वेळोवेळी द्यायचे. शिवाजी महाराजांचे पत्र होते आपल्या सैनिकांना, मावळ्यांना, तुम्ही एखाद्या गावात थांबला तर गावातलं पाणी गरजेपेक्षा जास्त घेऊ नका. तुम्ही एखाद्या पाणवठ्यावरचं पाणी घेऊ नका. जर तुम्हाला जाण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतामधून जावं लागत असेल तर शेतातून जाऊ नका, शेताच्या धुऱ्यावरतून जा. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीला आणि भाजीच्या देठाला देखील तुमचा हात लागता कामा नये. गरज पडली तर विकत द्या, रयतेला त्रास होता कामा नये. हे पत्र होते शिवाजी महाराजांचे, हे पत्र होते, सूचना होते. पण शिवाजी महाराजांची जयंती आली की आज आम्ही काय करतो, गाडीचे बुलेटचे सायलेन्सर काढतो, आरडाओरडा करत या गल्लीतून त्या गल्लीमध्ये फिरतो, मग पुन्हा दार खिडक्या लागले जातात. मग आमच्या समोर एक असा प्रश्न उभा राहतो, आम्ही शरीराने विचाराने मात्र मोगल झालो का काय? हा खऱ्या अर्थानं प्रश्न उभा राहिल्याशिवाय राहत नाही. आमचा तरुण काय करतो, शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवतो, मूछ वाढवतो, खूप अभिमानाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण शिवाजी महाराजांसारखे दिसायचे प्रयत्न करतो, पण त्याच वेळेस याच्या तोंडामध्ये गुटख्याचे माव्याच्या पुढ्या असतात. मग खऱ्या अर्थानं आम्ही शिवचरित्रातून काय शिकलं? शिवाजी महाराज निर्व्यसनी होते, आमच्या तरुणांनी देखील निर्व्यसनी असणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाची घोषणा केली. 6 जून 1674 ला राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा होणार होता. इथं राज्याभिषेकाच्या संदर्भात अत्यंत मी महत्वाचं या ठिकाणी विधान करणार आहे की या देशातच आणि जगामध्ये कुठं जरी तुम्ही बघितले तर प्रत्येक राजाचा एकदा राज्याभिषेक होतो, प्रत्येक राजाचा एकदा राज्याभिषेक होतो. पण जगातले शिवाजी महाराज असे आगळे वेगळे राजे आहेत की त्यांचे 2 राज्याभिषेक झाले. पहिला 6 जून 1674 ला आणि दुसरा 24 सप्टेंबर 1674 ला. पहिल्या केल्याच्या नंतर दुसरा करण्याची काही गरज आहे का? पण नाही. त्यावेळेस आमचा भारत देश स्वातंत्र्य झाला होता. फक्त शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित होतं, हे डोक्यातून काढा. तर आमचा भारत देश स्वातंत्र्य झाला. हा देश चालवण्यासाठी घटना लागणार होती, त्या घटनेनुसार स्वराज्याचा आणि देशाचा कारभार चालणार होता. पहिल्या राज्याभिषेकाच्या दिनानिमित्त शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांवर या देशाची राज्यघटना लिहिण्याची जिम्मेदारी टाकली. 3 महिने 16 दिवसात वयाच्या 18व्या वर्षी या देशाची राज्यघटना छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिली. 24 सप्टेंबर 1674 ला लागू करून शिवाजी महाराज सिंहासनावरती खऱ्या अर्थाने विराजमान झालेले आहेत. ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चांगलं माहिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीएचडीचा प्रबंध आहे संभाजी महाराजांची समाज रचना. तर कशाच्या बळावरती होती, तर त्यांनी लिहिलेल्या दंडनीती नावाच्या
ग्रंथावरती. परंतु तत्कालीन इतिहासाचे पुरावे आणि दस्तावेज उपलब्ध झाले नाही, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा विषय बदलावा लागला. हीच गोष्ट महात्मा ज्योतिराव फुले यांना चांगल्या पद्धतीने माहिती होती, म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हे महापुरुषाचं नातं खऱ्या अर्थानं आम्हाला कळणं गरजेचं आहे. वेळ भरपूर झालेला आहे. मी काही आणखीन तुमची एक जवळपास 10 मिनिटं घेतोय. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावरती आपण येऊ. बरं, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणं ही साधी सुद्धी गोष्ट नव्हती. आज आमच्याकडे पैसा, गाडी, बंगला सगळं आहे. आम्ही आमच्या गाडीवरती लाल दिवा लावू शकतो का? तर लाल दिवा आम्ही आमच्या गाडीवरती लावू शकत नाही. त्यावेळेस छत्र धारण करणं म्हणजे एवढी साधी सोपी आणि सरळ गोष्ट आहे का? तर नाही. त्यावेळेस कळालं की शिवाजी महाराज राज्याभिषेक करता, मोगलशाहीला धडकी भरली, सगळे लोकांना धस्ती भरली आणि सगळ्यांनी राज्याभिषेक रोखण्याचे प्रयत्न केले. परंतु राजे आमचे छत्रपती झाले. महाराज सोन्याच्या सिंहासनावरती बसले, परंतु महाराजांच्या डोळ्यामध्ये आसू होते. ज्यांनी हे स्वराज्य उभं करण्यासाठी बलिदान दिलं ते माझे सवंगडी मला दिसत नाही, पण ज्यांच्यामुळं माझा राज्याभिषेक सोहळा साजरा करतोय तो कुठं आहे? आणि महाराज बहिर्जी नाईकांना बघत होते. स्वराज्याचा तिसरा नेत्र बहिर्जी नाईक. गुप्तहेर काय करू शकतो हे यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की महाराज चंपतरायचा पाडाव झाला, पण स्वराज्याचा तिसरा नेत्र मात्र कधी कुठं दिसत नव्हता. महाराज हत्तीवरती विराजमान झाले. जगदीश्वराचे दर्शन घेऊन हत्तीवरती येत होते. त्यावेळेस फकीरांच्या, साधूंच्या रांगांमध्ये एक व्यक्ती महाराजांना दिसला फकीराच्या वेशामध्ये. महाराजांनी ती मोहरा घेतली मुठभर, त्या फकीराच्या अंगावरती फेकली आणि त्या फकीराने एक मोहरा उचलली आणि फकीर ढसाढसा रडायला लागला. तिकडून महाराजांचे डोळे पाण्याने डबडबले. तो दुसरा तिसरा कोणीच व्यक्ती नव्हता, तर तो स्वराज्याचा तिसरा नेत्र बहिर्जी नाईक होता. आणि बहिर्जी नाईक रडता रडता म्हणतो की माझा राजा छत्रपती झाला तरी देखील तो आमच्यासारख्या सामान्य लोकांना विसरला नाही. हे आगळं वेगळं नातं खऱ्या अर्थानं आम्ही जपलं पाहिजे, आम्हाला कळालं पाहिजे. पण त्याच वेळेस महाराजांनी सगळ्यांना बोलवलं की तुम्हाला काय पाहिजे ते मागा. ज्याची ज्याची कर्तबगारी होती, कोणाला घोडा दिला जाऊ लागला, कोणाला तलवार, कोणाला ढाल, सर्व ज्याच्या पराक्रमानुसार दिलं. आणि मदारी मेहतरला बोलवलं. मदारी मेहतरला म्हणाले महाराज की अरे तुझ्यामुळं हा स्वराज्याचा म्हणजे मी छत्रपती होऊ शकलो, मी एक राजा होऊ शकलो, तू सांग तुला काय पाहिजे. मदारी म्हणतो नाही महाराज, मला काहीही नकोय, मला काय पाहिजे? नाही तू काहीतरी माग, तुला आम्ही ते द्यायला तयार आहे, तू माग. त्यावेळेस मदारी म्हणतो एका अनाथाला तुम्ही मायेची म्हणजे मायेचं छत्र माझ्या डोक्यावरती धरलं, मला काही नको. अरे मदारी, जर तू मुसलमान जातीने तू जर फुटला असता, सांगितलं असता औरंगजेबाला की शिवाजी राजा पळून जातोय, तर हा आज एवढा मोठा दिव्य भव्य राज्याभिषेकाचा सोहळा होऊ शकला नसता. तुझा मान आहे तू मागितलं पाहिजे काहीतरी. आणि त्यावेळेस मदारी काय मागतो, तर चादर जी आहे शिवाजी महाराजांच्या सिंहासनावरती, ती चादर बदलण्याची जिम्मेदारी मागतो. महाराज त्याला ती चादर बदलण्याची जिम्मेदारी देतात. रायगड स्वराज्याची राजधानी हिरोजी इंदलकरांना बोलवलं आणि हिरोजी इंदलकरांना महाराज म्हणाले की मागा, तुम्ही काय मागतात हे तुम्हाला आम्ही द्यायला तयार आहे. त्यावेळेस हिरोजींनी सांगितलं की जगदीश्वराच्या पायरीवरती सेवेचे ठाई तात्पर्य हिरोजी इंदलकर, हे जो दगड आम्ही कोरलेला आहे तो मला तिथं लावण्याची परवानगी द्या. म्हणजे लक्षात घ्या की हिरोजी इंदलकरांनी एखादं टेंडर मागितलं नाही, मदारी मेहतरनी एखादा आमदारकीचा विधानसभेचा तिकीट मागितलं नाही, तर सामान्यातली सामान्य रयतेची या स्वराज्यावरती निष्ठा होती. म्हणून खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं, हे तुम्हाला आम्हाला कळणं गरजेचं आहे. आज आमच्या मुलांचे लग्न होतात, मुलींचे लग्न होतात, लग्नावरती काय खर्च करतो आम्ही, पण त्यावेळेस शिवाजी महाराज एका सरदाराचे पुत्र आहेत, एक राजे आहेत. शिवाजी महाराजांनी 8 विवाह केले. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, 8 विवाह महाराजांनी केले. आता महाराजांचा आम्ही जय जयकार म्हणतो, म्हणजे महाराजांनी हुंडा घेतला असेल, कारण राजपुत्र आहेत, ते सरदाराचे पुत्र आहेत. पण महाराजांना हुंडा मान्य नव्हता, महाराजांनी हुंडा घेतला नाही. पुढं संभाजीचा विवाह लावून दिला, पुढे राजारामाचे विवाह लावून दिले, हुंडा घेतला नाही. आपल्या 5 मुलींचे विवाह केले महाराजांनी, हुंडा घेतला नाही. शिवचरित्रातून आम्ही काय शिकलं पाहिजे जय जयकार करत असताना, तर शिवाजी महाराजांना हुंडा पद्धत मान्य नव्हती. आम्ही देखील हुंडा घेणं व देणं ही प्रथा खऱ्या अर्थानं बंद केली पाहिजे. परंतु शिवाजी महाराज राजे म्हणल्यावरती त्यांचं लग्न कसं थाटामाटात उभं राहिलं पाहिजे का नाही. पण शिवाजी महाराजांच्या त्यावेळेस लग्नाचा विचार केला तर महाराजांच्या लग्नाला लोक किती, तर 500 लोक. आणि आज आमच्या पोरापोरींचं लग्न काढलं तर आई वडिलांच्या जीवाला फाशी घेण्याची वेळ येते. मग खऱ्या अर्थाने शिवचरित्रातून काय की आम्ही लग्न हे साध्या पद्धतीत केले पाहिजे. शिवाजी महाराजांचा आम्ही जय जयकार करण्यापेक्षा शिवाजी महाराजांचे विचार खऱ्या अर्थानं डोक्यात घेणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांनी विविध क्रांत्या प्रतिक्रांत्या केलेल्या आहेत, तेही आम्ही समजून घेतलं पाहिजे.
शिवाजी महाराजांचं चरित्र सांगत असताना 1 तास, 1 दिवस किंवा 2 दिवस याच्यात संपणार नाहीये. तर 350 वर्षापासून ज्या राजांनी आपल्या पराक्रमाची अलौकिक शौर्य गाथा तुमच्या आमच्या समोर ठेवली, आज आमच्या आजोबांनी आमच्यासाठी काम केलं. आज आमच्या आजोबांचं आम्हाला जयंती कधी असते माहित नसते, पुण्यतिथी कधी असते आमच्या आजोबाची आम्हाला शक्यतो माहित नसतं. का माहिती नसतं? कारण आमच्या आजोबांनी काम कोणासाठी केलं? हे स्वतःच्या कुटुंबासाठी केलं, स्वतःसाठी केलं. म्हणून त्यांची कधी जयंती असते आम्हाला माहित नसतं. पण 350 वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांची जयंती कधी आहे इथल्या प्रत्येक लोकांना, माणसांना माहिती असतं. कारण शिवाजी महाराजांचं कार्य जे आहे ते राष्ट्रहितासाठी होतं, देश हितासाठी होतं. तेही जाणून घेणं आम्ही काळाची गरज आहे. जास्त वेळ मी घेत नाही. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. पायल ताई, कुणाचे काही प्रश्न आहेत का बघा? कुणाला काही प्रश्न असतील तर ते अनम्यूट करून माननीय शेखर पाटील साहेबांना विचारू शकता. तुम्ही तुमचे प्रश्न चॅट बॉक्स मध्ये पण लिहिले तरी चालतील. आम्ही ते प्रश्न सरांना विचारू शकतो. त्यामुळे कोणाला जर काहीही प्रश्न असतील मनामध्ये शिवरायांविषयी तरी विचारा. हॅलो. हा बोला. हा, माझ्या माहितीप्रमाणे रायगड ज्यांनी बांधला हिरोजी इंदलकर किंवा सिंधुदुर्ग पण मला वाटतं त्यांनीच बांधलेलं आहे. बरोबर. त्याचं नाव कुठल्याही वास्तूला नसावं याचं शल्य वाटतं. म्हणजे असं असं का व्हावं नाही का? एवढा मोठा माणूस स्वतःची संपत्ती खर्च करून त्यांनी ते गड बांधलेले. बरोबर. कुठल्याही वास्तूला नाव दिलं ना. आजकाल थोडं सामाजिक काम केलं की लगेच त्याचं चौकाला नाव असतं, इकडे असतं. म्हणजे शल्य वाटतं मनात. असं का असावं, का व्हावं असं? तर कारण शिवाजी महाराजांना त्याचं उत्तर असं आहे सर, शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये निष्ठा नावाचं एक बीज पेरलं होतं. बरोबर. सुलतान असायचे, स्वतःच्या नावाने गड किल्ला, खडकी सारखं शहर घेतलं औरंगजेबाने, स्वतःचं नाव ठेवलं औरंगाबाद. जो तो सैन्य असायचं स्वतःचं नाव ठेवायचं, जो तो राजा असायचा स्वतःचं नाव द्यायचं. पण शिवाजी महाराजांचं आगळं वेगळं कौशल्य काय की शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधायचं ठरवलं आणि सिंधुदुर्ग किल्ला बांधायचं ठरवल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी जेवढा पैसा दिला बांधण्यासाठी, कारण समुद्र असल्यामुळं जो पाया जो आहे तो बांधू देत नव्हता. सिमेंट, माती, चुना, शिस ओतून हे उभारलं. जेवढा पैसा महाराजांनी किल्ला उभारणीसाठी दिला तेवढा पैसा तर पायामध्येच म्हणजे संपला. पण आता आपल्याला खऱ्या अर्थानं स्वराज्याचा किल्ला बांधायची जिम्मेदारी महाराजांनी टाकली आणि ती आपण पूर्ण केली पाहिजे, उभा राहायला पाहिजे. कारण परंपरा हे त्यावेळेसचं नव्हतं. हिरोजी आणि त्यांच्या सहकार्यांनी स्वतःचे वाडे गहाण ठेवले सर, आणि गहाण ठेवल्यावरही किल्ला तो बांधायला पैसा अपुरा पडत नव्हता. स्वतःच्या जमिनी विकल्या आणि स्वराज्याचा किल्ला त्या ठिकाणी बांधला. ज्यावेळेस महाराज मोहिमेवरतून आले, महाराजांना हे कळतं, महाराज त्या याच्यामध्ये आहेत किल्ल्यामध्ये सिंधुदुर्गमध्ये, आणि महाराज यांना बोलवतात की तुम्ही खरंच एवढं भारावून टाकलं, तुम्ही आज जर उभं स्वराज्य मागसाल तरी देखील मी तुमच्या पदरात टाकायला तयार आहे. कारण स्वराज्याची जिम्मेदारी ही तुम्ही तुमच्या खांद्यावरती पेललेली आहे. तुम्ही शांत बसला नाही. किती मोठं योगदान स्वराज्यासाठी. तुम्ही वाडे विकले, जमिनी विकले, तुम्ही मागा. आज तुम्ही जे मागसाल तुम्हाला मी ते द्यायला तयार आहे. कोणी काहीच मागत नव्हतं. महाराजांनी आग्रह धरला तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजे. त्यावेळेस हे 5-6 लोक जे आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला थोडासा वेळ द्या, आम्ही तुम्हाला मागतो. बाहेर गेले, चर्चा केली. शेण, माती, चिखल, शिस अशाचा एक अर्ध कच्चा पदार्थ महाराजांजवळ आला. महाराज तुम्ही बोलला ना की तुम्ही जे मागसाल ते आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे, पण महाराज खरंच तुम्ही देणार का? महाराज पुन्हा म्हणतात अरे स्वराज्य देईल, तुम्ही मागून बघा. तो पदार्थ समोर करतात आणि त्यावेळेस सांगतात की तुमच्या हाताचे आणि पायाचे ठसे हे द्या. महाराज त्यावेळेस हाताचे आणि पायाचे ठसे देतात. जर सिंधुदुर्ग वरती आपण कधी गेला तर महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे दिसतात. त्यांनी कुठलं वेतन मागितलं नाही, काहीच नाही. ही स्वराज्यावरची निष्ठा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांना पेरता आलेली आहे. बरोबर बरोबर. पुढचा कोणाचा प्रश्न आहे का? हॅलो. हा पाटील साहेब. हा बोला सर. मी सुधीर निरफराके बोलतोय. हा नमस्कार. आपण अतिशय सुंदर शब्दामध्ये छत्रपती
शिवाजी महाराजांचं चित्र आमच्या डोळ्यापुढे उभं केलं. परंतु काल हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आपण साजरा केला. बर त्या काळामध्ये अनेक शाही अस्तित्वात होत्या. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, दिल्लीची पातशाही, आणि या सगळ्या शाही औरंगजेबाच्या मांडलिक होत्या. बर या मांडलिकत्वाला शह देण्यासाठी छत्रपती शिवरायांनी आपला राज्याभिषेक करण्याचं ठरवलं. आणि या राज्याभिषेकाला त्यावेळेस एका विशिष्ट समाजाने खूप मोठा विरोध केला होता. बरोबर. कारण इतिहास असं सांगतात आणि एक अशी श्रद्धा होती की परशुरामानं संपूर्ण क्षत्रिय समाजाचा नाश केला, क्षत्रिय समाज अस्तित्वात राहिलेला नाही. या भ्रमाला छेद देण्यासाठी शिवरायांनी राज्याभिषेक करून घेतला. म्हणून त्या राज्याभिषेकाचं अतिशय खूप महत्व आहे की आपल्या राज्यामध्ये शिवरायांनी राज्याभिषेक करून क्षत्रियत्वाची भावना जिवंत केली. अशा वातावरणात आपण आता जे वक्तृत्व केलं, भाषण केलं, अशा राजाला त्याचा पुतळा बसवण्यासाठी सुद्धा पुणे शहरामध्ये 1917 साली प्रचंड विरोध झालेला आहे. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पुतळा बसवण्यासाठी ती जी समिती स्थापन झाली होती, त्या समितीचे अध्यक्ष शाहू महाराज होते. आणि शाहू महाराज पुण्यामध्ये जेव्हा समितीची मीटिंग घ्यायला आले होते, तेव्हा या समितीच्या कारभाराला एका विशिष्ट समाजाने प्रचंड विरोध केला होता. परंतु आपण सांगितलं की जिजाऊनं पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला आणि शिवरायाला प्रेरणा दिली. त्या पुण्यामध्ये शिवरायाचा पुतळा बसवताना सुद्धा विरोध झाला. परंतु पुतळा जिवाजीराजे शिंद्यांच्या अध्यक्षतेखाली नंतर तो पुतळा तयार झाला. परंतु हा जो इतिहास आहे, हा इतिहास आजच्या पिढीपुढे आला पाहिजे. बरोबर. कारण या गोष्टी लपवल्या जातात आणि शिवरायाचा ही मंडळी खोटा उदो करतात. परंतु प्रत्यक्ष यांच्या पिढीने, यांच्या समाजानं छत्रपती शिवरायांना कसा विरोध केला होता, हे सुद्धा आपल्या भाषणामधून पुढे आलं पाहिजे की शिवरायांनी एका विशिष्ट समाजासाठी, धर्मासाठी कधीही राजकारण केलं नाही. छत्रपती शिवराय हे सर्व धर्माचे, सर्व समाजाचे राजे होते. आणि हा इतिहास लोकांपुढे आला पाहिजे असं मला आपलं भाषण ऐकल्यानंतर वाटतं. हे चूक का बरोबर आहे? बरोबर आहे. महाराजांचा इतिहास हा कळणं काळाची गरज आहे. महाराजांना विरोधही तेवढ्या प्रमाणात झालेला आहे, परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे मी काही संपूर्ण इतिहास तुमच्या समोर मांडू शकलो नाही. ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळाचं ज्यावेळेस केलं, तर महाराजांच्या हाताखाली काम करणारे मंत्री मोरोपंत पिंगळे ज्यांचं नाव, त्यावेळेस त्यांनी महाराजांना असं बोललं की महाराज तुम्ही शूद्र आहात आणि शूद्र राजाच्या हाताखाली आम्ही काम कसं करायचं, तुमचा राज्याभिषेक आम्ही करणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या संपूर्ण पुरोहितांनी, जे ब्राह्मण वर्ग होता त्यावेळेस, त्या सर्वांनी विरोध केला. त्यामुळं महाराजांना दादा भट्टाला बोलवावं लागलं
आणि गागा भट्ट येऊन राज्याभिषेक करतोय म्हणजे एवढं साधी सुधी गोष्ट नाही. तर त्यावेळेस महाराजांचा अमाप पैसा खर्च होणार हे महाराजांना चांगलं माहिती होतं. आणि महाराजांची म्हणजे त्यावेळेस खूप मोठी संपत्ती ही रायगडावरती म्हणजे देण्यात आली होती त्यावेळेस पुरोहितांना. पण त्यावेळेस महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. पण त्यानंतर महाराजांनी दुसरा राज्याभिषेक केला 24 सप्टेंबर 1674 ला. त्यावेळेस निश्चंचल गोसावी या गोसावीच्या हातातून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाचा सोहळा पार पाडून घेतलेला आहे. आणि त्या राज्याभिषेकाला 1 रुपया देखील खर्च झालेला नाही. तर हाही इतिहास खऱ्या अर्थानं सांगितला पाहिजे आपण. परंतु वेळ कमी असल्यामुळं सविस्तर मी म्हणजे तुमच्या सोबत बोलू शकलो नाही. अजून कुणाचे काही प्रश्न असतील तर कृपया विचारा. आणि सरांनी जे यापूर्वी विचारलं ना की शाहू महाराजांचं पुतळ्या संदर्भात शिवाजी महाराजांचं, तर त्यावेळेस पुण्यातील सर्व एक पुरोहित वर्गांनी जे की शिवाजी महाराजांचं अस्तित्व कधी मान्य नव्हतं, या सगळ्या लोकांनी पुतळ्यांना विरोध केला. पुतळ्याला विरोधच केला नाही, तर शाहू महाराज ज्या वेळेस यायचे त्यावेळेस काळे झेंडे देखील दाखवायचे आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करायचे. ज्या महाराजांनी एवढं दिव्य भव्य स्वराज्य उभं केलं त्या महाराजांची समाधी देखील लपवण्याचं काम, ती समाधी देखील उद्ध्वस्त करण्याचं काम झालेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ती समाधी शोधून काढलेली आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचा इतिहास खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यापर्यंत येऊ लागला. कारण आपण असं म्हणतो की शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण लिहिला नाही. मुळात हे चुकीचं आहे. शिवाजी महाराजांनी त्यावेळेस 2356 कार्टून कारखाने रायगडावरती उपलब्ध केले होते. पण 1707 मध्ये इतिहास म्हणजे रायगड जाळण्यात आला. तिथले इतिहासाचे पुरावे दस्तावेज नष्ट झाले. मग आज आम्ही कुठल्या भरोशावर इतिहासाची मांडणी करतोय? तर त्यावेळेस 293 परदेशी पर्यटक आले होते. त्यांनी डायऱ्या लिहिलेल्या आहेत. त्या डायऱ्यामधून आज इतिहासाची मांडणी होत आहे. सर दुसरं मला एक क्वेश्चन विचारायचा आहे सगळ्या स्त्रियांच्या वतीनं, की आज हं. आपण ऐकतो की सगळीकडे रेप सारख्या घटना होत आहेत किंवा मुलींवर अत्याचाराच्या खूप साऱ्या घटना होत आहेत. आणि आपल्याला माहितीये की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांनी कधीच म्हणजे स्त्रियांकडे वाकड्या नजरेने तर बघितलंच नाहीये. आणि त्यांच्यावर कधी अन्याय पण होऊ नाही दिलेला आहे. जरी त्या औरंगजेबासारख्या एवढ्या दुष्ट राजाच्या जरी स्त्रिया असतील किंवा कोणाच्याही असतील. तर मग आत्ताची जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल की आत्ताच्या तरुण पिढीने अशा गोष्टींकडे कशा तऱ्हेने बघायला पाहिजे, की त्यांनी शिवरायांकडून कोणते गुण घ्यायला हवेत या सगळ्यासाठी? शिवाजी महाराज हे चरित्र संपन्न राजे होते. जर का आमचे आई वडील आमच्या मुलांच्या हातात ज्या पद्धतीत मोबाईल देतात, आमचा मुलगा तासोन तास त्या मोबाईल वरती खेळत असतो. जर आमच्या आई वडिलांनी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं चरित्र बालवयात आमच्या मुलांना दिलं तर बलात्कार होणार नाही. कारण एवढं शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं चरित्र आहे. आणि आजच्या काळामध्ये आपण मोबाईल ज्या पद्धतीत मुली वापरतात त्याच पद्धतीत स्त्रियांनी लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, मर्दानी खेळ सुद्धा घेणं गरजेचं आहे. कारण की आपण म्हणतो की स्त्रियांवरती बलात्कार झाला, असं झाला, पण बलात्कार होत असताना देखील स्त्रियांनी म्हणजे लढता आलं पाहिजे. आमची मुलगी रात्रीचे 10 वाजू द्या 12 वाजू द्या एकटी गेली पाहिजे, आली पाहिजे, हे धाडस तिच्यामध्ये दिलं पाहिजे. इथल्या जे समाज रचना आहे याला आपण बळी पडतो की मुलींनी घराच्या बाहेर निघू नये, मुलीवरती लोक बघतात, मुलींनी याच्याशी बोलू नये. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. मुलगी ही निर्भीड झाली पाहिजे. आत्ताचा काळ बघा, आज आपल्याकडे सगळ्या सोयी सुविधा आहे. जिजाऊ साहेबांचं एक छोटंसं उदाहरण सांगतो कारण वेळ भरपूर झालेला आहे. महाराज याच्या किल्ले अडकलेले आहेत औरंगजेबाकडे. आणि महाराज ज्या वेळेस सुटले, जिजाऊ साहेबांना कळाले, जिजाऊ साहेबांनी काय करावं? ढोल ताशे वाजवावं, आपला एकुलता एक पोरग मृत्यूच्या अडचणी येतोय म्हणून काय करायचं का? तर अजिबात म्हणजे महासाहेब जिजाऊंनी असं केलं नाही. 18 पगड जाती धर्माच्या लोकांच्या घराघरापर्यंत गेला आणि घरातली प्रत्येक स्त्री एक एक बाहेर काढली. आणि जिजाऊंनी स्वतः जातीने त्यावेळेस त्यांना दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठीचं प्रशिक्षण दिलं. इतिहासातला असा एकमेव प्रसंग आहे की पुरुषाविना स्त्रियांनी कोल्हापुरातला रांगणा नावाचा किल्ला जिंकून शिवाजी महाराजांना भेट दिलेला आहे. म्हणजे शत्रूसोबत मुकाबला करण्याचं धाडस साहसी जिजाऊंनी दिलेलं आहे. विविध प्रकारे प्रशिक्षण आमच्या मुलींना देणं गरजेचं आहे. हॅलो, बोल. सगळ्यात पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुले यांनी साजरी केली ना 19 फेब्रुवारी रोजी. हो, महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1869 साली रायगडावरती गेले, समाधी म्हणजे शोधली.
त्यानंतर पोवाडा लिहिला, कुळवाडी भूषण पोवाडा गातो भोसल्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुले यांनी साजरी केलेली आहे. ओके सर. शिवजयंतीचे जनक हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आहेत. ती तारीख 19 फेब्रुवारीच आहे ना साहेब? तारीखचा असं कुठल्या इतिहासामध्ये उल्लेख नाही आढळत की 19 फेब्रुवारीलाच केलेली आहे काय की, कारण त्यावेळेसची परिस्थिती लक्षात घेतली तर शिवाजी महाराजांचा फोटो सुद्धा उपलब्ध नव्हता. त्यावेळेस महात्मा फुलेच्या नंतर काही जणांनी शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये, तारीख निश्चित नाही सांगता येत, पण त्यावेळेस परशुरामाचा फोटो ठेवून म्हणजे जयंत्या साजऱ्या केलेल्या आहेत. पण 19 फेब्रुवारी हीच शिवाजी महाराजांची जन्मतारीख आहे. शिवाजी महाराजांच्या 365 दिवस जयंत्या झाल्या तरी देखील त्यांचं कार्यकर्तृत्व आपण पोचू शकत नाही. परंतु कुठलाही राजा एकदाच जन्माला येतो, विनाकारण 2-2, 3-3 वेळेस जयंतीमध्ये वाद घालण्याचा प्रयत्न केलेले आहेत. महाराजांची खरी जन्मतारीख 19 फेब्रुवारी 1630 आहे. ओके सर. अजून कोणाचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही सरांना विचारू शकता, पण टाइमच्या अभावी आपण आज पुरता ठीक आहे. तर सरांना आपण नक्कीच परतच्या वेळेस बोलूयात. ते अजून आपल्याला भरपूर काही शिवाजी महाराजांविषयी नक्की सांगतील अशी मला आशा आहे. तर मग श्रुती पिलावरे हिला मी विनंती करते की आपण आभार प्रदर्शन करून आपल्या कार्यक्रमाची सांगता करावी. हॅलो, एक सेकंद फक्त. ओके, हा विचारा ना सर. विचारा निरफराके सर, तुम्ही विचारू शकता. काय विचारायचं तुम्हाला? शेखरजी बोला सर. आता एक 4-5 दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारनं राज्यामध्ये मराठी भाषा हा सक्तीचा विषय केलेला आहे. परंतु आपल्याला इतिहासामध्ये नोंद घेतली पाहिजे या राजाची की जेव्हा छत्रपती महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या राज्याभिषेकाच्या आधी गवाराची भाषा फारसी भाषा होती आणि राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवरायांनी व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर हा सुरू केलेला आहे. ही माहिती आपल्याला या दृष्टिकोनातून सगळ्यांकडे जाणं अतिशय आवश्यक आहे की आज आपल्याला मराठी भाषेची सक्ती करावी लागते, पण मराठी भाषेची सुरुवात ही शिवरायांनी प्रथम त्यांच्या व्यवहारामध्ये केलेली आहे. बरोबर बरोबर सर, बरोबर आहे. हॅलो हॅलो हा बोल. हॅलो, हा येतोय आवाज, बोला. मला असा प्रश्न आहे की आता असं झालं की शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन पुढे गेलेले आहेत. आता बराच एका विशिष्ट काय वर्गाकडनं असा प्रसार केला जातो की ब्राह्मण जिथं जिथं आहेत, समजा दादाजी कोंडदेव आहेत, रामदास स्वामी आहेत किंवा इतर, ह्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं नाही किंवा शिक्षण दिलं नाही, त्याची या समाज ब्राह्मण समाजाकडनं खोटी नावं ऍड केली गेलेली आहेत. त्याच्यात किती तथ्य आहे? सर, तुम्ही जो प्रश्न विचारला त्यामध्ये इतिहासामध्ये भरपूर वाद आहेत. कारण की दादोजी कोंडदेव हे जे आहेत यांनी शिवाजी महाराजांना प्रशिक्षण दिल्याचा कुठेही म्हणजे असा इतिहासामध्ये उल्लेख आढळत नाही. तुम्हाला कथा, कादंबरी, शाहीर, पोवाडेकार, बनावट लेखककार, बोगस लेखक यांच्याकडून तुम्हाला त्यांची भरपूर पद्धतीत माहिती होईल. परंतु इतिहास जो आहे तो स्थिर नसतो. जसं जसं इतिहासाचे पुरावे समोर येत असतात त्या त्या पद्धतीत इतिहासाची मांडणी होत असते. तर इतिहास संशोधन मंडळाकडे असा एकही पुरावा नाही की दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु आहेत किंवा रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. रामदेव हे आदिलशाहीच्या काळामध्ये होते आणि आदिलशाहीच्याच मुलखामध्ये त्यांनी रामाचे, हनुमानाचे मंदिर बांधलेले आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांचा आणि त्यांचा कधी संबंध आल्याचा इतिहासात पुरावा नाही. कारण इतिहास हा भावनेवरती नाही तर पुराव्यानिशी मांडला जातो. मला वाटते आता सगळ्यांचे प्रश्न विचारून झाले असतील आणि प्रत्येकाला समाधानकारक आन्सर पण मिळाला असेल सरांकडून नक्कीच.
त्यामुळं मी श्रुतीला विनंती करते की तू आभार प्रदर्शन करून आपल्या व्याख्यानाची सांगता करावी. नमस्कार, मी श्रुती बाळासाहेब पिलावरे, राजमाता आऊसाहेब व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून सुरुवात करते. आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते आदरणीय श्री शेखर पाटील सर, ज्यांच्याबद्दल इतके दिवस ऐकून होते, त्यांचे व्याख्यान आज प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य लाभले. सर, आपण सांगितलेल्या सर्व गोष्टी मनाला स्पर्शून गेल्या. आम्ही आपला शब्दनशब्द ऐकला आणि मंत्रमुक्त झालो. आपले हे प्रेरणादायी व्याख्यान अतिशय उपयुक्त असे होते. या प्रेरणेचा आम्ही नक्कीच लाभ घेऊ. तसेच या व्याख्यानाची संधी आम्हाला देणाऱ्या खडकमाळी युवा मंच व इथे उपस्थित असलेल्या सर्व सभासद व श्रोते मंडळी यांचे देखील खूप खूप आभार. या कार्यक्रमाच्या व्याख्यात्यांचे आभार मानण्याची संधी दिली याबद्दल खूप धन्यवाद. याचबरोबर मी आपणा सर्वांच्या वतीने या कार्यक्रमाची सांगता करते. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब, खरंच खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं आणि एखाद्या पुढच्या कार्यक्रमाला लवकरच तुम्ही वेळ देता अशी अपेक्षा. धन्यवाद सर.